आदरणीय परीक्षक आणि इथं जमलेल्या बालमित्र मैत्रिणीला माझा नमस्कार. माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. धुळीत थोडे पीठ होते, पण 4 भावंडांना पैसे नव्हते. त्यामुळे ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षां देही, ओम भिक्षां देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्यांनी थाटकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए परा, इकडे इकडे, संन्यासाच पोट घालून तू भिक्षा पाहिजे तुला, हे घे पीठ. पीठ म्हणून जोळीत मातीत टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी चोरली आणि म्हणाला, अरे थांब थांब, भाकरी तरी घेऊन जा. भाकरी म्हणून झोळी शेणाच्या गवऱ्याच टाकल्या. कसं काय रे, डोळे फाडून काय बघतो, चल नीट भिक्षा मागतोय. संध्याकाळ झाली. तिने मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजबात लावली. ती मूर्तीच तेवढी तिच्या आई बाबांची आठवण. तिने हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तिला चौड आली की नंद आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावांसाठी पानं वाढली. निवृत्ती आणि सोपान दोघं येऊन बसले. तेव्हा तिने विचारलं, हे काय दोघंच कसे, ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिला, भूक नसायला काय झालं, थांब मीच बोलवून आणते त्याला. मुक्ताई खोपटात गेली. ते खोपट म्हणजे तिची ज्ञानदादाची एकांत जागा. गवत असल्या जागे जेव्हा लहर येईल तेव्हा तो जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच दिसती. अगं बाई, या झोळीत माती आणि शेणाच्या गवऱ्या कोणी दुसऱ्याने हे केलं असणार, म्हणूनच दादा रुसून बसले. ज्ञानदादा टाटी उघडणार. ज्ञानदादा ऐकलास, चिंता क्रोध मागे सारा, टाटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा, टाटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा, कोणी वाईट वागलं तरी क्षमा करावी हे तूच सांगतोस ना, आणि हा स्वतःच रागून बसलाय. आणि या झोळीत माती टाकायची बुद्धी तर बष्ट झाली असल्या, जेव्हा तू का कष्ट होतस? अरे शेत गवतं तिथे तर नसायचंच. केवढा बोलतो तिथे नाग निघायचेच. केवढा फुलतो तिथे नाग निघायचेच. फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच. असे रे काय दादा, सारे जग जरी आगीसारखं दाहक झाला तरी तुम्हा संतांनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातारी जीभ चावली तर कोणी बत्तीशी तोडतं काय? आणि उर्मट लोकांमुळे सर जगावर रुसायचं. तुम्हा संता पंडितवर तर खूप मोठी जबाबदारी आहे, हे मी सांगायला हवं. कारण ज्ञानदादा, तुला दमले रे मी. ज्ञानदादा, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाहीये का? विसरणार राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवावर प्रेम करणाऱ्या या 3 तुगड्या लोकांसाठी दारुगड, अंधारात चाचपणाऱ्या समाजासाठी दारुगड, ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दारुगड, तुझा सामर्थ्य दाखवण्यासाठी दारुगड. दादा दार उघड, दादा दार उघड. विश्वकल्याणाच्या घरीत असले 7 ज्ञानेश्वर खडबडून जावे झाले. त्यांनी धावत येऊन दार उघडले आणि दारात उभी राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. मला आता विश्वकल्याणाचे कार्यात भाग घ्यायचा आहे. खरंच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वराला दाखवून दिले. आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणी मागूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवते. धन्यवाद.